पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मालेगाव महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे 4 मुस्लिम उमेदवार आहे। भाजप सर्व समाजांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे। हे लढतायत तुमच्यासाठी लढतायत, तुमच्या स्वाभिमानासाठी लढतायत, हे तुम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि तुमचा स्वाभिमान हाच त्या 15 तारखेला मताच्या रूपाने कमळासमोरील बटन दाबून तुम्ही सर्वांनी दाखवायचं आहे। आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करायला इथे आलोय, तुम्ही सर्वांनी हे 20च्या 20 नगरसेवक जे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून हे सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी होते, वेगवेगळ्या विचारधारेत काम करत होते, परंतु तुमच्यासाठी हे सर्वच्या सर्व एका व्यासपीठावरती आले आहेत, विकासाची कास धरून एकत्र आले आहेत। या सर्वांना आपला आशीर्वाद हवाय। परळीच्या विकासासाठी मुंडे भाऊ बहीण एकत्र आले। धनुष्यबाण आता विकासाच्या शत्रूंविरोधात ते मंत्री पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केलं। कुस्तीच्या फडात गेल्यावर कुस्ती करूनच यायचं असतं असं सूचक विधान धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे। तर मोठे दोन योद्धे जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध धनुष्यबाण काढून उभे असतात ना, तेव्हा सैनिकांची फार पंचायत होत असते। आणि त्यामुळे आम्ही विचार केला की यावेळी आपण धनुष्यबाण एकमेकांच्या विरुद्ध न काढता आपण हा धनुष्यबाण इथल्या विकासाच्या विरोधात ज्या प्रवृत्ती आहेत त्यांच्या विरुद्ध उभा करूया आणि त्यांना नेस्तनाबूत करूया आणि परळीचा विकास जिंकवूया आणि परळीच्या विकासाला पद्मश्री मिळवून देऊया। तर आम्हाला परळीला पद्मश्री मिळालेली आहे। आमच्या नगराध्यक्षांचे आम्ही कौतुक करतो। पहिल्या दिवशी जेव्हा भाषणाला आल्या तेव्हा एक कागद होता हातामध्ये, आता बिंदास भैया। घटनाला माझी एक सरळ भावना, आपण हसताल या गोष्टीला की काय म्हणतो धनंजय, कुणी कुस्तीच्या फडावर उद्घाटनाला गेलं तर त्यांनी फक्त फडात जाऊन नारळ फोडून यायचं काम नसतं, त्यांनी कुस्ती खेळूनच यावं लागतं। तर उद्घाटन झालं। क्रिकेट खेळायला गेलं तर खेळलं उद्घाटन झालं तर मी ताई उद्घाटक होत्या, माझ्या बहिणीसाठी मी साड्या घेऊन या ताईनं उद्घाटन केलं, त्याची भवनी मी या ठिकाणी ताईचा भाऊ म्हणून केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।